नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियंका किचन्स मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। तर बरेच वेळेस काय होतं, आपण महागाची एकदम मिठाई घेऊन येतो, पण तीच मिठाई आणि तोच चव आज अगदी सोप्या पद्धतीत घरच्या घरी कशी बनवायची याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्की आवडेल। आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करा। जे नवीन आहेत ते सबस्क्राइब करा। इथे मी फार काही लागणार नाही, फक्त 2-4 वस्तू आहेत त्या मी तुम्हाला पुढे सांगत जाईन। इथे पनीर घेतलेला आहे 300 ग्राम, ते खिसून घेते छानपैकी। जे आपलं आलं खिसायची असते चाळणी, त्याच्याने मी खिसून घेते। तर हे सगळं पनीर मी खिसून घेते। खूप सोपी पद्धत आहे, झटकीपट बनणारी ही पद्धत आहे। तर पनीर आपलं खिसून झालेलं आहे। आता यात जाईल मी हे नेस्लेचं दूध पावडर घेतलेलं आहे। 300 ग्राम माझं पनीर आहे, तर मी हे 1 ते 1.5 वाटी दूध पावडर यूज करते। दूध पावडर गोड असल्यामुळे साखरेचं प्रमाण थोडं बघून टाका। हे 1.5 वाटी आपलं दूध पावडर जाईल। यात पुढे जाईल मी पिठी साखर करून घेणार आहे। तर मी इथे एक भांड घेतलेलं आहे, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, जी की वाटलेली नाही। जर तुम्हाला साखरेचं प्रमाण जास्त हवंय तर सपाट वाटी साखर घ्या। गोडवा जर जास्त हवा असेल तर 2 ते 3 विलायची घेतलेली आहे आतले दाणे, आणि थोडंसं जायफळ घेतलेलं आहे। हे साखरेसोबतच वाटणार आहे, जेणेकरून याचा म्हणजे छान असं सुवास येईल आणि व्यवस्थित असं मिक्स होईल। जर तुमच्याकडे अगोदरच पिठी साखर असेल तर तुम्ही वेगळं विलायची आणि जायफळ पावडर यूज करू शकता। याला मी बारीक वाटून घेते आता। तर साखर ही आपली वाटून झालेली आहे, बघा छान अशी बारीक वाटलेली आहे। आता याला मी पूर्ण मिक्स करणार आहे। यात फक्त इतकंच 2 ते 3 वस्तूमध्ये आपली मिठाई ही छान अशी तयार होईल। आता याला हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, पूर्ण एकजीव करायचं आहे, जास्त दाबत पण बसायचं नाहीये। पनीर मध्ये छान असे हे साखर, दूध पावडर आणि आपलं पनीर हे मिक्स करून घ्यायचं आहे। बघा आपलं छान असं मिक्स झालेलं आहे। कसलाच पाणी किंवा तूप कसलंच काहीच इथं मी यूज केलेलं नाही, फक्त पनीर सोबत हे मिक्स करायचं आहे छानपैकी। आता तुम्हाला जर पेढा टाइप बांधायचा असेल तर पेढा टाइप बांधा, किंवा लाडू टाइप बांधायचा असेल तर लाडू टाइप बांधा। याला मी वळून घेते, हे बघा असे करा किंवा त्यापेक्षा मोठे बनवा, चालेल। हे आपले लाडू पण तयार आहेत आणि पेढा पण तयार आहे। तर मी याला अगोदर वळून घेते। तर मी हे थोडेसे 2-4 पेढे बनवलेले आहेत, बाकीचं फ्रीज मध्ये ठेवण्यासाठी ठेवलेलं आहे थोडंसं, कारण हे मऊसर असतं ना एकदम खव्यासारखं। तर तुम्हाला लगेच जर हवा असेल तर असं किंवा वाटीमध्ये पण सर्व करू शकता, नसेल तर फ्रीज मध्ये ठेवा आणि त्यानंतर पेढे बनवून खाऊ शकता फ्रीज मध्ये ठेवून। ते 10-15 दिवस राहतं व्यवस्थित। तर करून पहा, मुलांनाही नक्की आवडेल, तुम्हालाही आवडेल नक्की। झटकीपट बनेल, वेळ वाचेल आणि व्यवस्थित आपलं फ्रेश मध्ये आपल्याला खायला पण भेटेल। करून पहा, आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। परत भेटू आपण पुढच्या रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।